लाडकी बहीण योजनेत मोठे बदल होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान। अजितदादांच्या वक्तव्यानं लाडक्या बहिणींच्या पोटात गोळा। मुंबईतल्या शिवस्मारकाच्या ऑफिसला अवकळा। अरबी समुद्रातलं स्मारक लांबणीवर ऑफिसची दुर्दशा। शिवस्मारकाच्या ऑफिसचा वनवास कधी संपणार? झी 24 तास कडून सरकारच्या कारभाराचा पंचनामा। औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सरकारमध्येच मतमतांतर। कबर हटवण्यावरून शिवसेनेतच 2 गट। कबरीवरून महायुतीत मतभेदांची दरी। राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन। औरंगजेबाच्या कबरीविरोधात वातावरण तापलं। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बाबरीसारख्या आंदोलनाची गरज। मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। त्याची जर पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा तापला। नामविस्तारासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। नामविस्ताराला अनेक संघटनांचा तीव्र विरोध। सीसीआयनं कापूस खरेदी गुंडाळली। शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून बाजारात भाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कापूस कोंडी। शिवभक्तांनी रायगडच्या जगदीश्वर मंदिरात मशाल महोत्सव। मंदिराच्या गाभाऱ्यात शिवज्योती प्रज्वलित करून आरती। शिवप्रेमींकडनं जय भवानी जय शिवाजी असा जयघोष। आणि राज्यात कानाच्या आजारात वाढ। गेल्या 4 वर्षात राज्यभरात 6509 शस्त्रक्रिया।